मुखावर सरस्वती, अष्टपैलू सुनबाईचं कौतिक करू किती. नमस्कार. महाराष्ट्रातल्या तमाम सर्वगुण संपन्न सुनांचं आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबांचं मी प्रसादोक मनपूर्वक स्वागत करतो आपल्या आवडत्या कलर्स मराठीवरच्या या कलरफुल कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आमच्या घरात सुनबाई जोरात. मित्रांनो, एखाद्याला जर सद्गुणी, सुशील, सदाचारी, सात्विक, सोशिक, सहनशील, प्रेमळ, मायाळू, हळवी, सगळं काही ऐकणारी अशी जर बायको मिळाली तर काय म्हणाल? अफवा. असो, स्वागत करूया आजच्या दोन अफवांचं, आजच्या दोन जोरदार कुटुंबांचं जोरदार टाळ्यांनी. आजच्या आपल्या पहिल्या सुनबाई आहेत औरंगाबादच्या केदारे कुटुंबातल्या. सुनबाई गृहिणी आहेत आणि त्यांना मुलांना शिकवायला खूप आवडतं. तर यजमान हायकोर्टात सहाय्यक म्हणून काम करतात. सुनबाई जोरात आमच्या घरात, सुनबाई जोरात जोरात जोरात. तर आजच्या दुसऱ्या सुनबाई आहेत चंद्रपूरच्या कोतपल्लीवार कुटुंबातल्या. त्या मिनरल वॉटरच्या एका फॅक्टरीत काम करतात. तर यजमान एका खासगी कंपनीत इंजिनियर आहेत. सुनबाई जोरात आमच्या घरात, सुनबाई जोरात जोरात जोरात. दोन्ही कुटुंबांचं मनपूर्वक स्वागत या मंचावरती. या घरात प्रवेश करतानाही तुम्हाला माप ओलांडूनच प्रवेश करायचा आहे. समोर 3 कलश आहेत, एकाच कलशात तांदूळ आहे. तुम्ही जर करेक्ट कलश ओळखलात, त्या जर तांदूळच असतील तर तुमच्या पदरात पडणार नशिबाचं दान, ज्या खेळाच्या शेवटी अत्यंत निर्णायक अशा क्षणी तुम्हाला वापरता येणार आहे. काय वाटतंय? पहिला हरकत नाही. स्वागत आहे तुमचं. या. तुम्हाला काय वाटतं? शेवट होऊन जाऊ. स्वागत आहे. या. आता पूर्ण कुटुंबाची ओळख करून द्या. मी सौ अनघा कोतपल्लीवार. नमस्कार. हे माझे ऍक्टिव्ह मिस्टर श्री अजय कोतपल्लीवार. नमस्कार. ही माझी प्रिन्सेस कुमारी अनुजा कोतपल्लीवार. नमस्कार. ही माझी पुतणी श्वेता सिद्धम शेट्टीवार. हे आर्किटेक्ट आहेत. नमस्कार. नमस्कार. अनुजा, काय करतेस तू? मी आता 10thला आहे आणि मला आता डान्सची खूप आवड आहे. बर. मी आता पुष्कळ कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं आणि प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये माझा पहिला नंबर आलेला आहे. वा वा वा. आता तुम्ही ओळख करून द्या पूर्ण कुटुंबाची. नमस्कार. मी उज्ज्वला प्रवीण केदारे. नमस्कार. हे माझे स्वीट हार्ट प्रवीण केदारे. स्वीट हार्ट. ही माझी गोड कन्या आदिती केदारे. आणि हे माझे मन मिळव धीर दीपक शेलार. नमस्कार. दोन्ही कुटुंब सज्ज झालेली आहेत खेळ खेळण्याकरता. आज आपण एकूण 3 खेळ खेळणार. पण खेळ सुरू करण्यापूर्वी केदारे कुटुंबाकडून कोतपल्लीवार कुटुंबाला काय संदेश आहे? कलर्स मराठी शो मध्ये आले नाही स्वतःसाठी, अख्ख्या केदारे घराण्याची पुण्याई भक्कम आहे माझ्या पाठी. वा. बर. काय उत्तर आहे तुमचं? घरानं आमचंही मोठं, मोठा आमचा रुबाब. जे जे लढतील आमच्याशी केले त्यांचे शामी कबाब. तर सुरू करूया पहिल्या खेळाला. या पहिल्या खेळाकरता तुम्हाला असा मेंबर निवडायचा आहे जो प्रत्येक काम उलट्या डोक्याने करतो. असं कोण आहे? मिस्टर. तुम्ही कोणाला निवडणार? मिस्टर. मिस्टरांना. खेळ काय बघा. तर खेळ असा आहे, तुमच्या समोर या स्टूलावरती एका टबमध्ये बरेचसे चेंडू आहेत. या पट्टीला समोर आपण हा ग्लास लावलेला आहे. वेळ सुरू झाल्यानंतर या ग्लासनी या टबमधून एका वेळेला एक चेंडू असा उचलायचा. तुमच्या दोघांच्याही डोक्यावरती टोप्या आहेत, त्या उलट्या आहेत. हा चेंडू त्या टोपीत टाकायचा असा. मग तुम्ही इथून या बादलीपर्यंत आणि तुम्ही इथून या बादलीपर्यंत चालत जायचं आणि मग टोपीला हात न लावता टोपीतला चेंडू त्या बादलीत टाकायचा. 1 मिनिटात जास्तीत जास्त चेंडू तुमच्या बादल्यांमध्ये जमा व्हायला हवेत. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता.
शेवटची 10 सेकंद. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. वेळ संपला. कोतपल्लीवार साहेबांनी जमा केलेले चेंडू आहेत 1, 2, 3 आणि 4. आणि केदारे साहेबांनी जमा केलेले चेंडू आहेत 1, 2, 3, 4, 5 आणि 6. साहजिकच या खेळात विजयी ठरलेलं आहे केदारे कुटुंब. अभिनंदन. साहेब, तुम्हाला आता खुर्चीत बसायला लागणार. आणि या विजयासाठी आमच्याकडून तुमच्याकरता एक छानशी भेट. सुनबाई जोरात जोरात जोरात, सुनबाई जोरात. केदारे साहेब, कुठे जमली गाठ? कसं ठरलं लग्न? लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? आमचं अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. अगदी चहा पोहे आणि बघण्याचा कार्यक्रम जो असतो पारंपरिक पद्धतीचा, असं या पद्धतीनं झालेलं आहे आमचं. लग्न आधी एवढे रोमॅन्टिक होते, तेवढेच लग्नानंतरही राहिले का? लग्न झाल्यानंतर एक गोष्ट, ज्यावेळेस माझी पहिली मंगळागौर होती, तर मला त्यांनी पहिलं सांगितलं होतं की 1 वर्ष तुला तिकडे परभणीला राहावं लागेल म्हणे, आई बाबांजवळ. मी म्हटलं ठीक आहे. आणि म्हणे त्यांचा जॉब इथे होता औरंगाबादजवळ, आणि मी इकडं मंगळागौरीसाठी आले होते. तर मंगळागौर झाल्यानंतर 2-3 दिवसांनी ते आले घरी आणि मला म्हणे आपल्याला बाहेर फिरायला जायचं आहे म्हणे, एक नाटक पाहायचं आहे म्हणे. आणि त्यांनी मला सांगितलं होतं की तू छानसं म्हणे आंबाडा घाल म्हणे, आणि त्याला हे मोगऱ्याचा गजरा आणला आहे म्हणे, तो घाल म्हणे. मी म्हटलं ठीक आहे. तर जायचा कसा हा प्रश्न होता, कारण पाऊस होता. तर ते म्हणे आपण काका, माझे मावस सासरे, त्यांच्या स्कूटरने जाऊ नये. मी म्हटलं ठीक आहे. तर मग आम्ही दोघं स्कूटरने निघालो, पण सुरुवातीलाच ते असे थोडे खडखुड वाजायला लागली गाडी, स्कूटर. तर मी म्हणलं काय ही खराब गाडी? ते म्हणे काही नाही अगं, चिखल खूप जास्त आहे म्हणे, रस्ता खराब आहे, त्याच्यामुळे की नाही ती गाडी अशीच चालते म्हणे. मी म्हणलं ठीक आहे. पण पूर्ण रस्ताभरती तशीच गाडी चालत होती. मग ते त्यांची ते खाडखुड गाडी चालवण्यामुळे तर हळूहळू गजरा गळायला लागला. मग नंतर पूर्ण थोडा रस्ता चालत तर पूर्ण केव्हा तरी गजरा पडूनही गेला, माहितीही नाही मला. त्याच्यानंतर पूर्ण असे केस खाली येते, सगळे केस असे झाले एकदम, केस पूर्ण पसरले. तर ते म्हणे काय हरकत नाही म्हणे, पण म्हणे आधी नाटक पाहू म्हणे, नाटकाची वेळ झाली. आम्ही तिकीट काढण्यासाठी गेलो तर ते नाटकच कॅन्सल झालं होतं. मला त्यावेळेस त्यांचा खूप राग आला. मी त्यांच्याशी रस्त्यावर एकही शब्द बोलले नाही. ते त्याच पोझिशनमध्ये खाडखुड चालत आणलं त्यांनी मला घरी. घरी आल्यानंतर मी माझ्या मावस सासऱ्यांना विचारलं, काय म्हणलं काका तुम्ही अशी कशी गाडी दिली म्हणलं सगळ्या रस्त्यावर सगळं माझा असा अवतार झाला. ते म्हणे अगं प्रॉब्लेम गाडीत नाही, प्रॉब्लेम तुझ्या नवऱ्यात म्हणे, त्याला गाडीच चालवता येत नाही. तरी त्याने पहिल्यांदा तुझ्यासाठी प्रयत्न केला म्हणे. मी म्हणलं का बरं असं केलं म्हणलं. ते म्हणे काय म्हणे, पण आपण दोघं तर सोबत होतो ना, हे काय कमी आहे का? वा 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 वा. थोडक्यात काय, संसाराचा प्रवास सुरू झाला तो असा खाडखुड करत, बरोबर ना? पण त्यात त्याची भावना त्यांची जी होती ती महत्वाची, की दोघांना एकत्र राहता येईल. हो. एक खेळ खेळून झालेला आहे आणि केदारे कुटुंबांनी त्यात विजय संपादन केलेला आहे. आता आपण दुसऱ्या खेळाकडे वळणार आहोत. या खेळाकरता तुम्हाला असा माणूस निवडायचा आहे की जो कुठलंही संकट त्याच्या मार्गात अडवलं तरी त्याला तुडवत तो पुढे जाणार, म्हणजे जाणारच. असं कोण आहे? तुमचे धीर. तुमच्याकडे कोण? मुलगी. दोन्ही सुनांनी आपापले सदस्य निवडलेले आहेत. खेळ काय बघा. तर खेळ असा आहे, तुमच्या दोघांच्याही हातात हवेचा पंप आहे. इथे एक रेषा आखलेली आहे, त्याच्या बाजूला पेपर ग्लासचा एक गठ्ठा आहे आणि तुमच्या समोर 10 पिन बॉटल्स आहेत. खेळ सुरू झाला की या गठ्ठ्यातनं एक ग्लास उचलायचा, तो या रेषेवर ठेवायचा आणि या पंपाने ढकलत ही 1 नंबरची बॉटल पाडायची. मग 2, 3, 4, मग 5, 6, 7, 8, 9 आणि मग 10वी. या 10 बॉटल्स तुम्हाला पाडत हा ग्लास पुढे न्यायचा आहे. जर कुठलीही बॉटल पडत असताना हा ग्लास पडला, उलटा झाला, तर पुन्हा मागे यायचं, नवीन ग्लास घ्यायचा आणि जी बाटली पडली तिथपासून पुन्हा चालू करायचं. या खेळाला वेळेचं बंधन नाही. ज्याची 10वी बाटली सगळ्यात आधी पडेल तो या खेळात जिंकणार. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. हवेनी पंपानी नाही टाकलायचं. परत एका वेळेला 1 ग्लास घ्यायचा.
परत हे घे, हे घे. हे अर्जुन, हे घे. हे, हे. घे बेटा. आता ती आता ती आता तुम्हाला या वाटलीपर्यंत पोहोचायचं. हा इकडे कशाला जात आहे? केदारे साहेबांनी सगळ्यात आधी शेवटची बॉटल पाडलेली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा याही खेळात विजयी झालेला आहे केदारे कुटुंब. अभिनंदन. तुला आता खुर्चीत बसायला लागणार. आणि पुन्हा एकदा याही विजयासाठी आमच्याकडून तुमच्याकरता एक छोटीशी भेट. सुनबाई जोरात. कोतपल्लीवर साहेब या, थोडं गप्पा मारूया, मग पुन्हा जाऊन बसा. कसं कुठे जमलं? लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज? किती वर्ष आली लग्नाला? सविस्तर सांगा. आमचं अरेंज मॅरेज आहे. बर. आणि त्या बाबतीत सगळं अनघा सांगेल तुम्हाला. बर, बोला. मी मावशीकडे लग्नाला आली होती चंद्रपूरला. माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न होतं. तर यांचे आणि त्यांचे घराने जुने संबंध आहेत त्यांचे. तर मावशीची खूप इच्छा होती की मला यांच्या घरी द्यावं. तर माझ्या बाबांना तिने कन्व्हिन्स केलं की मुलगा चांगला आहे, तुम्ही एकदा तर ऑफर द्या, आहे की आपण त्यांच्याकडे जाऊन येऊ. मग माझे बाबा, मावशी, आई सगळे ऑफर द्यायला गेले यांच्याकडे. हे लोक बघायला आले मला मावशीकडे दुसऱ्या दिवशी. पण यांना बघितल्यानंतर मला असं वाटलं की आपण हो म्हणायला पाहिजे. आणि मग सगळं माझे सासू सासरे एकदम म्हणजे घरी मला खूप सपोर्ट असतो कोणत्याही गोष्टीमध्ये. मला असं वाटतं मी खूप नशिबान आहे की मी या घरी पडले. किती वर्ष आली आता लग्नाला? लग्नाला आता 16 वर्ष. या 16 वर्षाच्या प्रवासात असं काय स्वप्न आहे जे तुम्ही बघितले आणि अजून पूर्ण नाही झालं? नाही, माझी प्रत्येक स्वप्न पूर्ण झालेली आहेत. म्हणजे मी म्हणायच्या आधी ती गोष्ट तयार राहते कोणती. आणि आज आम्ही इथे आमच्या मुलीसाठी आलो खास. बर. हा, तिला आहे ना प्रत्येक डान्समध्ये ती खूप हुशार आहे. म्हणजे तिने भरतनाट्यम केलेलं आहे आणि प्रत्येक विदर्भस्तरीय स्पर्धेत आणि आमच्या चंद्रपूरला ज्या आर्यवैश्य समाजाच्या आमच्या स्पर्धा झाल्या तिन्ही वर्ष प्रथम क्रमांक आणून यावेळेस हॅट्रिक केली यावर्षी. वा वा वा. तर एवढं तुझं कौतुक ऐकतोय तर मला प्रत्यक्ष बघायला आवडेल. नक्की करशील? हो. वा, एकदा जोरदार टाळ्या. प्रसाद सर, मला एक गोष्ट बोलायची होती. आमच्यासोबत माझी छोटी मुलगी सुद्धा आली आहे. तिला तुमच्याशी काही बोलायचं आहे. ती तुमच्यावर काहीतरी कविता वगैरे तिने केलेली आहे. अरे क्या बात आहे. बोलवा बोलवा बोलवा. हाय. हॅलो. काय नाव तुझं? अवंती. अवंती, पुढे पुढे अशी पुढे. हा अवंती, काय करतेस तू? मी डान्सची आवड आहे मला. तुला पण? हो. ताईपेक्षा सॉलिड करतेस का नाही डान्स? करते ना. पण तू काय आणलंस माझ्यासाठी? ग्रीटिंग. वाव, सुपर्ब.
आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही, हव्या अशा वाटणाऱ्या क्षणाला डाउनलोड नाही, नको नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीट नाही, म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, प्रत्येकाशी प्रेमाने वागा. अवंती. थँक्यू सो मच. सर्वांना हसवतात आणि करतात जोक, सर्वांना हसवतात आणि करतात जोक, हे आहे आमचे लाडके काका प्रसाद ओक. वा, थँक्यू सो मच अवंती. तर 2 खेळ खेळून झालेले आहेत आणि दोन्हीही खेळामध्ये केदारे कुटुंबालाच विजय मिळालेला आहे. आणि आता आपण तिसरा खेळ खेळणार आहोत, जो प्रत्यक्ष तुम्ही दोघी खेळणार. आणि हा खेळ जिंकणं तुमच्याकरता अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण असं की हा खेळ जर तुम्ही जिंकलात तर हा खेळ जिंकल्याची भेट म्हणून या दोघांमधला एक मेंबर पुन्हा तुम्हाला तुमच्या कुटुंबात जोडता येणार आहे. म्हणजे तुमच्या कुटुंबातली संख्या होणार 3. आणि हा खेळ जिंकू न शकल्यामुळे यांचे जे 4 आहेत त्यातला एक मेंबर कमी होणार, तिकडे जाऊन बसणार. म्हणजे यांच्याही कुटुंबातली संख्या होणार 3. आणि असं जेव्हा होईल तेव्हाच आपण फायनल खेळ, अंतिम खेळ खेळू शकणार. पण हे जर झालं नाही, जर आत्ताचाही खेळ तुम्ही जिंकू शकला नाहीत, तर आपण केदारे कुटुंबाला विजेतं कुटुंब म्हणून परस्पर घोषित करणार. बरोबर? काही शंका? तेव्हा हा खेळ जिंकणं तुमच्याकरता अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा खेळ काय आहे. तर खेळ असा आहे, तुमच्या अंगाभोवती हा एक बॉक्स आपण आत्ता घातलेला आहे, ज्यातून तुमचे दोन्ही हात आणि तोंड बाहेर आलेलं आहे. समोर एक विटांचा रस्ता दिसतोय, समोर 2 रिकामे बॉक्सेस आहेत, इथे एक बादली आणि एक टब आहे, ज्यामध्ये बरेचसे चेंडू आहेत. हा खेळ तुम्हाला खेळायचा आहे 90 सेकंदामध्ये. वेळ सुरू झाल्यानंतर दोन्ही हातांनी एक चेंडू उचलायचा, या विटांवरनं चालत त्या बॉक्सपर्यंत पोचायचं, त्या बॉक्समध्ये तो चेंडू टाकायचा, पुन्हा या विटांवरनंच परत यायचं, दुसरा चेंडू उचलायचा, पुन्हा विटांवरनं चालत जायचं, चेंडू टाकायचा. 90 सेकंदात जास्तीत जास्त चेंडू तुमच्या समोरच्या बॉक्समध्ये जमा व्हायला पाहिजेत. हा प्रवास करत असताना एकदाही तुमचा पाय जर खाली जमिनीवर टेकला तर पुन्हा इथे यायचं, पुन्हा पहिल्यापासून प्रवास सुरू करायचा. जाता येताना कधीही जर जमिनीवर पाय टेकला तर तो बॉल तुम्हाला पुढे नेऊन टाकता येणार नाही. तुमची वेळ सुरू होतीये आत्ता. हळू. बिंदास. हो बिंदास. चला चल घे. चला थोडं लवकर आता. 1 मिनिट संपलेला आहे, शेवटची 30 सेकंद. काही होत नाही. शेवटची 10 सेकंद. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. कोतपल्लीवर सुनबाईंनी जमा केलेले चेंडू मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. केदारे सुनबाईंनी जमा केलेले चेंडू मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. साहजिकच या खेळात आणि आजच्या भागातही विजेतं ठरलेलं आहे केदारे कुटुंब. अभिनंदन. मी दोन्ही सदस्यांना पुन्हा एकदा कुटुंबात येण्याची विनंती करतो. या. आजच्या आपल्या उपविजेत्या कुटुंबाला म्हणजेच कोतपल्लीवार कुटुंबाला कलर्स मराठीकडून चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या आपल्या विजेत्या कुटुंबाला म्हणजेच केदारे कुटुंबाला कलर्स मराठीकडून सोन्याचं नाणं. अभिनंदन.
आणि पुन्हा एकदा आपल्या विजेता कुटुंबाला कलर्स मराठीकडून मानाचा नामफलक नेमप्लेट जी घरावर लावता क्षणी अवघ्या महाराष्ट्राला कळणार आहे की याच घरातल्या सुनबाई जोरात आहेत. अभिनंदन. दोन्ही कुटुंबांचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. आज इथेच थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पाहत राहा आपल्या आवडत्या कलर्स मराठीवरचा कलरफुल कार्यक्रम आमच्या घरात सुनबाई जोरात. सुनबाई जोरात आमच्या घरात सुनबाई जोरात.